श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात। यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे। तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे। या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे। ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे। श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते। पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात। पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते। पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते। जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते, पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते। पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे। जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे। पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं। पहिली भाकरी गायीला खायला द्या। असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो। शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात। पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा। असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे। आणि म्हणूनच पितृपक्ष संपेपर्यंत दररोज आपल्याला ही एक सेवा करायची। आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला द्यायची। ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। तर ती कोणती वस्तू गायीला खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते। यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात। जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात। हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे
पितृदोष, ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात. आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांकरता दान हे करायचे, तसेच आपल्या पितरांची सेवा आणि पूजा सुद्धा करायची आहे. असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते दान किंवा कोणत्या सेवा ह्या करत आहेत. पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, तसेच चिमूटभर आपल्याला काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं हे सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये हांडा, कळशी, जिथे पण आपण पाणी भरतो ते स्थान जे आहे कायम पाण्याने भरलेलं ठेवायचं आहे, कारण जिथे पाणी असतं तिथे आपल्या पितरांचा निवास असतो. आणि जेव्हा आपण असा हा हांडा, कळशीमध्ये पाणी भरून ठेवून देतो तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. आता ही गोसेवा करण्याकरता आपल्याला आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती किंवा भाकरी जी तुम्ही तयार करणार आहे ती गायीकरता तयार करायची. कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे. काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. एक छानशी चपाती आपल्याला तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावून गाईला चपाती खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते. तसेच त्यावर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते. ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. आता अशी ही छान गोड चपाती घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गाईला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते. बुधग्रह हा करिअर तसेच नोकरी व्यवसायाशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध बलवान झाला तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. आता तुम्ही चपाती खायला देऊ शकतात किंवा हिरवा चारा खायला देऊ शकतात किंवा तुम्ही अगदी दोन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडं पाणी प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात हा फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तसेच तुम्ही काही वेळाकरता गाईच्या डोळ्यांमध्ये सुद्धा पाहू शकतात कारण गाईच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एकामध्ये सूर्य असतो. यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता
जर शक्य असेल तर आवर्जून या संपूर्ण पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये दररोज गोमातेची ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची। ही सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडे ही सेवा झाली पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।